मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ राज्यातील एक अतिशय महत्वाचं असं महामंडळ आणि याच महामंडळाच्या संदर्भात वेळोवेळी अफवा पसरवल्या जातात. योजना बंद करण्यात आल्या, LOI दिले जात नाहीत, एजंटच्या माध्यमातूनच लाभ दिला जातो वगैरे वगैरे. आणि या अनुषंगानं वेळोवेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या माध्यमातून प्रेस नोट काढून किंवा याच्या संदर्भातील माहिती दिली जात आहे. हे महामंडळ सुरळीत चालू आहे. याच्यासाठी निधीची तरतूद ही प्रत्येक वर्षी बजेटमध्ये केली जाते आणि त्या बजेटच्या आधारे त्या बजेटच्या असलेल्या उपलब्धतेनुसार पुढे लाभार्थ्यांना लाभ दिले जातात. सध्या राज्यामध्ये महानगरपालिकाच्या, नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. त्या क्षेत्रामध्ये त्याची आचारसंहिता लागू आहे आणि आचारसंहितेमुळे नवीन LOI देणं असेल किंवा इतर बाबी असतील, लाभ देणं असेल, हे कुठल्याही महामंडळाला शक्य नाही. या पार्श्वभूमीवरती सध्या आचारसंहिता लागू असलेल्या भागामध्ये LOI देणं बंद आहे. बाकी LOI देण्याच्या वगैरे प्रक्रिया सुरळीत सुरू येतं आणि उपलब्ध होणाऱ्या बजेटच्या अनुषंगानं पात्र झालेल्या लाभार्थ्यांना लाभ देखील दिले जात आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका. हे महामंडळ सुरळीतपणे सुरू आहे. या महामंडळाच्या सर्व योजनाही सुरू आहेत. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती काही भागामध्ये नवीन LOI देणं किंवा लाभाचे वितरण होणं हे बाकी आहे. अशा प्रकारची माहिती आता व्यवस्थापकीय संचालकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.